धनत्रयोदशी हा दिवस विशेषतः समृद्धी, आरोग्य, आनंदासाठी साजरा केला जातो. यावेळी 29 ऑक्टोबर रोजी म्हणजेच मंगळवारी धनत्रयोदशी मोठ्या थाटामाटात प्रत्येक घरामध्ये साजरी होणार आहे. हा सण दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणांची सुरुवात करतो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. दिवाळीतील धनत्रयोदशी किंवा धनतेरस 2 शब्दांपासून बनलेले आहे. पहिला शब्द धन आणि संपत्ती आणि दुसरा म्हणजे तेरस म्हणजे 13वा दिवस. धनत्रयोदशीची सुरुवात जी आहे तर ती 29 ऑक्टोबरला सकाळी 10:31 होणार आहे आणि धनत्रयोदशीची समाप्ती ही 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 होणार आहे. उदया तिथीनुसार धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा यंदा 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 पासून ते 8:27 असणार आहे. तर अशा काळामध्ये म्हणजे हा 1.5 तासांचा जो शुभमुहूर्त आहे या काळामध्ये तुम्ही आपली धनत्रयोदशीची खरेदी करू शकता किंवा तुमची पूजा करू शकता. धनत्रयोदशीला दागिने, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे. या दिवशी सोने, चांदी, धातूची भांडी खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते. म्हणूनच लोक या दिवशी सोन्या चांदीचे दागिने, भांडी आणि घरगुती वस्तूंची खरेदी करत असतात. त्याचबरोबर 1 तारखेला म्हणजेच 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन या काळामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या आजूबाजूला जी काही झाडं-झुडपं असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात. तर याच झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि आपल्याला ते आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचा एक छान उपाय करायचा आहे. त्याबद्दलचीच माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. वसुबारस ही सोमवारी म्हणजेच उद्या असणार आहे. त्यानंतर मंगळवारी धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबरला असणार आहे. त्यानंतर दिवाळी पाडवा असणार आहे आणि नंतर भाऊबीज. हे संपूर्ण जे दिवाळीचे 5 ते 6 दिवस आहे या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर दिवाळीमध्येच असं म्हणतात ना की लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले होते त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यामध्ये दिव्यांनी सजावट करण्यात आलेली होती आणि तेव्हाचपासून लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानंतर श्रीकृष्णाने या दिवशीच नरकासुराचा वध केला होता. त्यामुळे नरक चतुर्दशी या दिवशी साजरी करतात. पांडवांची याच वेळेस घरवापसी झाली होती 14 वर्षांनंतर. त्यामुळे या दिवशी ही दिवाळी साजरी करतात. या दिवशी लक्ष्मी मातेचा अवतार झाला होता म्हणजे समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीची प्राप्ती झाली होती आणि लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजनही करत असतात. असे वेगवेगळे कारण किंवा वेगवेगळे हे स्वरूप आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतात की आपण धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन इतकं महत्त्व या दिवसांना का देत असतो. या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा या आपल्या आजूबाजूला संचारलेल्या असतात. कारण दिवा जो असतो तर आपण दिवाळीमध्ये लावत असतो. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये यावेळेस दिवे लावलेले असतात आणि या दिव्यांची जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्यापेक्षा या काळामध्ये म्हणजेच या 5 दिवसांमध्ये अनेक पटीने, हजारो, लाखो पटीने जास्त असते. त्यामुळे या काळात जे आपण उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात. घरामध्ये दुःख असतात, संकट असतात, पैशांच्या अडचणी असतात. काही घरांमध्ये करणीबाधेचा त्रास असतो. काही घरामध्ये नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असतात. ह्या ज्या काही दोष आहे, शत्रुपीडा असेल, शत्रुबाधा असेल, काही लोक असे असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला प्रत्येक कामात अडचण येतात. घरात सतत भांडण, कटकट होत असतात. त्या लोकांची जी नजर आहे तर ती आपल्या घरामध्ये लागत असते. तर अशा या ज्या अडचणी आपल्याला येत असतात त्या अडचणी दूर करण्यासाठीच धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही जर हा उपाय धनत्रयोदशीला केला तरीही चालेल किंवा तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी केला तरीही चालेल. तुमच्या वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही सकाळीही करू शकता, तुम्ही संध्याकाळीही करू शकता, काहीच अडचण नाही. कारण दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये तुम्ही कोणताही उपाय कधीही करा, त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होणार आहेत. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे
ते बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी साखर टाकायची आहे. एक छान तुम्हाला तुपाचा दिवा जर प्रज्वलित करून घेता आला तर अतिशय उत्तम, तोही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात, त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात. त्यामधलंच एक झाड आहे ज्याला आपण देवरुईचे झाड म्हणतो. रुईचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे. रुईच्या झाडामध्ये 2 प्रकार असतात, एक पांढऱ्या कलरची रुई असते आणि एक निळ्या कलरची रुई असते. तर आपल्याला ह्या पांढऱ्या कलरच्या रुईच्या झाडापासनं म्हणजे झाडाच्या पानापासनं उपाय करायचा आहे. पांढऱ्या कलरच्या रुईमध्ये म्हणजे रुईचं जे झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी गणेशाची प्रतिमा असते आणि ती चमत्कारी लाभ देणारी प्रतिमा असते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही जादूटोणा, तंत्रमंत्र आणि वाईट प्रभाव घडत नाही. अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते. याला देवरुई सुद्धा म्हटलं जातं कारण यामध्ये भगवान विष्णू, त्याचबरोबर महादेव आणि अनेक प्रकारच्या देवी देवतांचा समावेश असतो. तर त्यासाठीच आपल्याला ह्या पांढऱ्या रुईच्या झाडाचा एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील त्रास दूर करण्यासाठी. सर्वात प्रथम त्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला हे तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला जो दिवा तुम्ही आणलेला आहे तर तो दिवा तिथे लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जो काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष हा जो त्रास आहे तर तो दूर करा, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या रुईच्या झाडाचं एक पान तुम्हाला तुमच्या घरी तोडून आणायचं आहे. हे पान घरी तोडून आणल्यानंतर तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित असावा, धूप, दीप, अगरबत्ती प्रज्वलित असावी आणि तिथे बसून तुम्हाला सर्वात प्रथम ते पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. मग तुम्ही ती हळदीच्या साहाय्याने किंवा कुंकवाच्या साहाय्याने लिहू शकता. हळदीच्या साहाय्याने म्हणजेच हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं. आता तुमच्या घरामध्ये जर शत्रुपीडेचा त्रास असेल तर शत्रुपीडा असं आपल्याला लिहायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल तर दारिद्र्य लिहायचं आहे. आता जसं की तुमची जी काही अडचण असेल तर ती नकारात्मक जो शब्द आहे तर तो तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे कारण आपल्याला ती नकारात्मकता जाळून टाकायची आहे. आता आजारपण असेल तर आजारपण असं लिहायचं आहे. दारिद्र्य लिहा, शत्रुपीडा, शत्रुबाधा हे जे काही तुमचे दोष आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर तुम्हाला ते पानावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटच्या खाली तुम्हाला थोडासा कापूर टाकायचा आहे. त्या कापूरवरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती सुद्धा तुम्हाला थोडासा कापूर टाकायचा आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आपल्या घराच्या बाहेर यायचं, घरामध्ये नाही बसायचं कारण आपल्याला घरातून बाहेर ही नकारात्मकता काढायची आहे. त्यामुळे घराच्या बाहेर यायचं आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथेच ती प्लेट ठेवायची. जोपर्यंत हे पान जळत आहे तोपर्यंत तिथे बसून तुम्हाला म्हणजे घराच्या बाहेर बसून तुम्हाला आता जो मंत्र सांगत आहे तो मंत्राचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं पठण करायचं आणि लक्ष्मीनारायणाला किंवा धन्वंतरी देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले जे काही आजारपण, शत्रुपीडा आहे तर ते दूर झालेले आहे, ते संपलेले आहेत, असाच भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी 8च्या आत करायचा आहे. 8च्या आत केला तर त्याचं अजून चांगले फायदे होतील कारण हे जे रुईचं झाड आहे तर ते सूर्याचं प्रतिनिधित्व करत असतं. त्यामुळे जर तुम्ही उगवत्या सूर्याबरोबर हा उपाय केला तर अजून याचे चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता त्यानंतर बघा हे जे जळालेलं सर्व पान असेल जितकं जळेल तितकं जळून द्यायचं. बाकीचं जे उरलेलं असेल तर ते तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायचं आहे कारण आपल्या घरातून ती आपण नकारात्मकता काढून टाकलेली आहे. त्यामुळे ते तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. करून बघा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.